नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जो पोलीस भरतीचा जी आर आलेला आहे या जी आर बद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्र शासन गृह विभाग आपण पाहू शकता, आज आलेला हा जी आर आहे। याच्यावरती 20 ऑगस्ट 2025 ही तारीख तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजेच आजच हा जी आर तुमचा आलेला आहे। यामधून आपल्याला पोलीस भरतीचा जो काही मार्ग होता तो मोकळा झालेला आहे। यामध्ये जागा तुमच्या फायनल झालेल्या आहेत हे लक्षात घ्या। म्हणजेच किती जागा येणार आहेत पोलीस भरतीची, कोणती जाहिरात येणार आहे, किती पदासाठी असणार आहे, कोणासाठी किती पद आहेत, हे सर्व पद यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलेले आहेत। आपण पाहू शकता, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, ज्याला आपण कॉन्स्टेबल म्हणतो, आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई हे जे काही रिक्त पद होते हे सगळे पद या माध्यमातून भरणार आहेत। ज्याच्यामध्ये चालक आहेत, त्यानंतर कॉन्स्टेबल आहेत, त्याला आपण शिपाई म्हणतो, पोलीस शिपाई, कारागृह शिपाई पण आहेत, SRPF पण आहेत, आणि बँड्समन पण आहेत। या सर्व पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे हे लक्षात असू द्या। ज्यामध्ये जास्तीत जास्त पद तुम्हाला पाहायला मिळतील। आता आपण सगळी सविस्तर जाहिरात खाली पाहणारच आहोत, ज्यामध्ये किती पदांना मान्यता मिळालेली आहे आणि ही सर्व जी काही पद आहेत तर ही 2024-25 या वर्षामध्ये रिक्त असणारी सर्व पद जी आहेत ही सर्व पद शासनाने भरण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे आपल्याला बघायचं आहे। तर एवढ्या पदांसाठी ही जाहिरात येणार आहे। या जाहिरातीमध्ये किती पद आहेत ते आपण बघून घेऊ, म्हणजे आपल्याला कळून जाईल। दिवाळीच्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही शंका होती की भरतीची जी काही तारीख आहे ती डिक्लेअर होईल की नाही, किंवा दिवाळीच्या अगोदर भरती येईल की नाही। तर त्यांचा हा मार्ग आता मोकळा झालेला आहे हे लक्षात असू द्या। कारण जाहिरात जी आहे ही कोणत्याही क्षणी आता प्रसिद्ध होऊ शकतात, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या जाहिराती आहेत ह्या या किंवा पुढील आठवड्यामध्ये लवकरात लवकर येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। बघूया, जे काही पद आहेत ही सर्व पद जी आपल्याला भरायची आहेत शासनाला, ही सर्व पद जी आहेत ती कोणकोणती आहेत हे पण आपण आता बघून घेऊ। त्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं, यातलं पहिलं पद जो आहे ते म्हणजे पोलीस शिपाई, ह्या पदासाठी पण भरणार आहे। त्यानंतर दुसरं आहे पोलीस शिपाई चालक, त्यानंतर आहे बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई ज्याला आपण SRPF म्हणतो, ठीक आहे, आणि त्यानंतर आहे कारागृह पोलीस शिपाई। एवढ्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर ही जी काही जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये पोलीस शिपाईसाठी 12,399 पद आहेत हे लक्षात असू द्या। त्यानंतर पोलीस शिपाई चालकासाठी 234 पद आहेत, बँड्समन साठी 25 आहेत, SRPF चे आहेत 2,393, आणि त्यानंतर कारागृह शिपायाचे आहेत 580। असे टोटल पद जर तुम्ही काढले तर ती आहे 15,631 पदांची जाहिरात आहे। विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहे, लगातार तिसरी आलेली जाहिरात ज्याच्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त पद शासन भरत आहे। त्यामुळं बरेच नवीन विद्यार्थी जे आहेत आणि तसेच काही विद्यार्थी जे जुने पण विद्यार्थी आहेत, बऱ्याच दिवसामधून तयारी करतायत, काही 1-1, 2-2 मार्काने भेटतायत, यांच्यासाठी शेवटच्या ज्या काही संध्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी म्हणावी लागेल, ज्यामध्ये 15,631 पद गव्हर्नमेंट भरत आहे हे लक्षात असू द्या। त्यानंतर याच्यामध्ये जसं जसं तुम्हाला रिझर्वेशन असेल त्यानुसार त्या जाहिराती येतील, आणि आपण जाहिराती आल्याच्या नंतर पाहू जसे काही तुम्हाला पद दिलेले आहेत हे पद त्यानुसार त्यामध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर पुढे इथे काय काय म्हटले ते पण आपण बघून घेऊ। इथं त्यांनी सांगितलंय की जी काही फीस आहे ही खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये असणार आहे, आणि मागास प्रवर्गासाठी किती असणार आहे, 350 रुपये। म्हणजे ज्या जे काही फीस आहेत या फीसच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला ही ते त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे, हे पण आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर ही जी काही परीक्षा असते आपल्याला माहिती आहे की OMR वर आधारित त्याची परीक्षा घेण्यात येत असते, जी 100 मार्काची पेपर असतो। त्याच्यामध्ये मैदानी चाचणी अगोदर घेतली जाते, आणि त्याच्या मेरिटवरती तुम्हाला काय केलं जातं, लेखी परीक्षा घेतली जाते। या दोघांचं मेरिट लावून तुमचं जे काही फायनली सिलेक्शन आहे, निवड आहे, ही निवड केली जाते, हे आपल्याला माहिती आहे। आणि यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षेचा सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे। आणि हे सर्व जे काही आहे हे सर्व संदर्भामध्ये असणारे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत
डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. तसेच डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये असणारा एखादा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू. नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.